सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं तत्वज्ञान विभाग, केंद्रीय हिंदी निदेशानालय न्यू दिल्ली, सेंटर फॉर इंटेग्रल स्टडीज अँड रिसर्च पुणे आणि भारतीय तत्वज्ञान संशोधन परिषद नवी दिल्ली या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं हा चर्चासत्राचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाचं दुपारच्या टप्प्यामधलं हे पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न होतंय. या चर्चासत्राचा विषय आहे एकात्म मानवदर्शनाच्या प्रकाशामध्ये शिक्षण. शिक्षण क्षेत्रातील ही तीनही मान्यवर मंडळी आपल्याला या संदर्भानं मार्गदर्शन करणार आहे आणि एक चांगली चर्चा या ठिकाणी घडून आणणार आहे. मी खूप अंतःकरणपूर्वक आपणा सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. व्यासपीठावर अनिरुद्ध देशपांडे सर उपस्थित आहे, डॉक्टर आनंद लेले सर उपस्थित आहे आणि संजय तांबट सर हे देखील उपस्थित आहे. मी एका मान्यवरांचा परिचय करून देईल आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय हरिभाऊ मिराजदार सर जे आहेत ते त्या मान्यवराचा सत्कार करतील. यानंतर आपल्याला दुसरे जे चर्चक या ठिकाणी लाभलेले आहेत ते आदरणीय डॉक्टर आनंद यशवंत लेले सरांनी बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये PhD केलेली आहे आणि 37 वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये ते प्राध्यापक होते. पुढचे जवळजवळ 17-18 वर्ष त्यांनी उपप्राचार्य म्हणूनही सेवा केलेली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध जे समित्या आणि मंडळ आहे, उदाहरणार्थ नियामक मंडळ असेल, अशा विविध ठिकाणी सरांनी सदस्य म्हणून चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. ते त्या संस्थेचे लाईफ मेंबरसुद्धा आहेत आणि सध्या हायर एज्युकेशन सेल ऑफ MCCIA या संस्थेचे सर सदस्य आहेत आणि सेंटर फॉर एज्युकेशन डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन पुणे याही संस्थेचे सर मेंबर म्हणून काम करतायत. असे एक चांगले शिक्षक आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. मी मिराजदार सरांना विनंती करतो की आपण डॉक्टर आनंद लेले सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. सावित्रीबाई फुले यांची मूर्ती, शाल, सन्मान चिन्ह आणि ग्रंथभेट देऊन आदरणीय लेले सरांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. धन्यवाद सर. नमस्कार. सैद्धांतिक भूमिका काय असावी इथून प्रत्येक विषयाची सुरुवात होते. तो सिद्धांत मांडला गेल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने समाजामध्ये प्रसृत व्हावा लागतो. त्यानंतर त्याचं आत्मसातीकरण काही लोकांना करावं लागतं, किमान काही जणांना. सगळ्या व्यक्ती, सगळे घटक ते करू शकतात किंवा त्यांच्या तो आवडीचा विषय असतोच असंही नसतं. आणि त्यानंतर मग त्याच्या आधारे स्थलकाल अनुसरून त्या विशिष्ट देशात, भूभागामध्ये संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीचा कदाचित तो विषय आहे, पण तो कुठेतरी यशस्वी करून दाखवावा लागतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रीती पद्धती अवलंब त्यांचा करून काही मॉडेल विकसित करावं लागतं, काही प्रारूप असावं लागतं. पंडित दीनदयाळजींचा जो शिक्षणासंबंधीचा विचार आहे त्याची सुरुवात करताना सगळा तपशील आज देता येईल का? एक कुठलं तरी एक प्रारूप मॉडेल, अत्यंत आदर्श, की जादूची कांडी फिरल्यासारखं हे सगळं बदलून जाईल आणि त्यामुळे विचारसरणी कोणतीही असू दे सगळ्या मंडळींना कवेत घेऊ शकेल अशा स्वरूपाचं शिक्षण मिळालं आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला, असं होऊ शकेल का? तर असं होऊ शकणार नाही. या मर्यादांची आपल्या सगळ्यांनाच जाणीव आहे. पण तरीसुद्धा मग हा विषय का पुढे न्यायचा? त्याच्यात काही फोलपणा नाही का? म्हणजे विचारांची टोकं दोन असतात. काही जणांना, काही राजकीय नेत्यांना असंही वाटतं, आज रोजी वाटतं, पूर्वीही वाटलं होतं, की कदाचित हे जे सगळे विषय आहेत, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, सर्वसाधारणपणे ह्युमॅनिटीज, ह्या सगळ्यांचा आज रोजी आम्हाला लगेच उपयोग काय, असंही म्हणणारा एक वर्ग आहे. पण शास्त्र आहे, इंजिनिअरिंग आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्याचा आम्हाला उपयोग आहे, कारण त्यातनं उत्पादन तयार होतं, ते आमच्यापर्यंत येतं, ते आम्हाला वापरता येतं आणि त्यामुळे आमचं भौतिक जीवन सुखी समृद्ध होतं. म्हणून असं ह्या दोन विचारसरणी ज्या आहेत, की काही जणांना असं वाटतं या ह्युमॅनिटीजमध्येच मुळात शिकून अभ्यास करून करायचं काय, त्याची मर्यादा
जे विचार करतात त्यांच्या लक्षात येते की लगेच त्यातनं जरी काही घडत नसलं तरीसुद्धा त्या विषयाची, त्या विचाराची आवश्यकता, अपेक्षा असते. आणि म्हणून कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे, म्हणून ही सुरुवात आपण करतो आहोत. आणि यामध्ये त्यामुळे रंग भरायला, तपशील त्याचा करायला, प्रत्यक्ष काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी करून बघायला, ट्रायल अँड एरर मेथडनी काही ठिकाणी दुरुस्ती करायला, असे सगळे वाव याच्यामध्ये असणार आहेत आणि ते असावेत. खरं म्हणजे असे असले तरच तो समाज मोकळा समाज मानता येईल. आणि त्यामुळे सर्व प्रयोगशीलता गृहीत धरून पण एक केंद्रबिंदू संपूर्ण शिक्षणाचा काय असावा याबद्दलची किमान मांडणी, त्याच्याबद्दलचं काही प्रारूप तयार करावं, असा प्रयत्न अनेक मंडळींनी सुरू केला आहे. विशेषतः उत्तर भारतामध्ये याबद्दलची काही अध्यासनं उत्पन्न झालेली आहेत आणि ते त्यासाठी कामही करतायत. याचा अर्थ दक्षिणेकडे नाही असं नाही, पण उत्तर भारतामध्ये पुरेसं आधी त्यावरती साहित्य निर्माण झालं आहे, लिखाणही झालेलं आहे. शिक्षणाच्या बाबत ज्या वेळेला आत्ता देशपांडे सरांनी जी मांडणी केली त्या प्रकाशामध्ये सूत्ररूपाने काय असलं पाहिजे याचे काही मुद्दे फक्त मी आपल्यापुढे ठेवणार आहे की तोच विषय आणखीन थोडा पुढे घेऊन जाण्यासाठी. म्हणून हे मुद्दे ज्या वेळेला मांडले जातात त्यावेळेला आज रोजी यातलं काहीच अस्तित्वात नाही, आजची सगळी पद्धती जी आहे ती अत्यंत टाकाऊ आहे आणि ती सगळी बदलली पाहिजे असा विचार कुठेही नाही. पण ह्या मातीला, ह्या देशातल्या मातीला अनुसरून आपल्या समाजासाठीचं शिक्षण, आपल्या समाजाचं भवितव्य, आपल्या या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिक बंधू भगिनींना सुखी समाधानी जीवन मिळणं आणि हे सुखी समाधानी जीवन मिळताना आपोआपच केवळ त्याची भौतिक समृद्धी असा विचार न करता त्यांना आनंदी बनवणं, त्यांचा हॅपीनेस, आनंदी जीवन त्यांचं वाढणं, आज त्यांना जो काही आनंद मिळत असेल त्यापेक्षा वेगळ्या वाटा त्यांच्या समोर येणं आणि संपूर्ण समाजाने मिळून अशी वाटचाल करणं हे खरं म्हणजे अपेक्षित आणि अभिप्रेत आहे. त्यामुळे संपूर्ण समाजामध्ये पंडित दीनदयाळजींनी सूचित केल्याप्रमाणेचं शिक्षणाचं मॉडेल किंवा प्रारूप हे लगेचच्या लगेच अस्तित्वात नजीकच्या काळात येईल असं नाही, पण सुरुवात झाली आहे का नाही तर सुरुवात नक्की झाली आहे, जी खास करून राष्ट्रीय स्तरावरचं जे शैक्षणिक धोरण 2020 आलं आहे. आता त्याच्यात तपशील खूप असतात आणि त्यामुळे मतभेदही असू शकतात, परंतु एकूण दिशा त्याची आपल्याला कळलेली आहे. आणि ही दिशा लोकशाही पद्धतीच्या या देशामध्ये आपोआपच हळूहळूच ठरत जाणार. काही राज्य ते लगेच मान्य करणार नाहीत, काही जण मान्य करतील परंतु अंमलबजावणीत कमी पडणार. या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या ज्या आहेत त्या एका मोठ्या लोकशाही समाजाला, संविधान मानणाऱ्या समाजाला विशिष्ट पद्धतीनेच आपल्याला या सगळ्या हळूहळू दुरुस्त्या करत जावं लागेल, हे मानण्याला त्या ठिकाणी वाव आहे. आणि म्हणून मानसिकता बदल हा याच्यातला एक फार मोठा घटक आहे. मुद्दा असा आहे की शिक्षण हे जर का व्यक्तिमत्व विकासाचं पायाभूत एक मुद्दा तो धरला तर व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, तर व्यक्तिमत्व विकासाचे अनेक पैलू अनेक जण सांगतात. शालेय स्तरावरती त्याचा एखादा हल्ली अभ्यासक्रमातलाही भाग असतो आणि महाविद्यालयीन स्तरावरती जेवढा वाव मिळेल तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी मुलंही धावत असतात, त्यांचे पालकही धावत असतात, शिक्षकही प्रयत्न करत असतात. पण व्यक्तिमत्व विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे 2-3 घटक येतात ते म्हणजे आपल्याला ऐकायला शिकता आलं पाहिजे. दुसऱ्याचं जे काही बोलणं आहे ते पटो अगर न पटो, परंतु चांगली लिसनिंग स्किल्स असली पाहिजेत. जो अधिक चांगल्या पद्धतीने ऐकतो तो अधिक चांगल्या पद्धतीने मांडू पण शकतो. आणि म्हणून ऐकणं आणि त्यानंतर त्याची अभिव्यक्ती हे जे 2 मुख्य मुद्दे आहेत, ह्या 2साठी म्हणून शिक्षणामध्ये काही बदल अपेक्षित होते किंवा आहेत आणि त्यातले काही बदल हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून NEP-मधनं पुढे आलेत. त्याला पंडित दीनदयाळजींनी सुचवलेल्या काही मुद्द्यांचा अत्यंत असं सूत्ररूपाने महत्त्वपूर्ण आधार आहे. ही जी सूत्र आहेत ती सूत्र विकसित करणं हेच आपल्या पुढच्या सगळ्या मंडळींचं, पिढीचं, शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं काम आहे. आणि ते सूत्र जर का सांगायचं झालं तर एक ठळक सूत्र असं आहे की व्यक्तिमत्व विकास. पण व्यक्तिमत्व विकास हा केवळ आत्ताच्या रचनेतून होईल का, तर बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की ते होणार नाही. याचं कारण तिथे भौतिक विकासाला अधिक प्राधान्य आहे. म्हणून त्याही पलीकडे जाऊन जसं मगाच्या आधीच्या सत्रामध्ये, उद्घाटनाच्या सत्रामध्ये उल्लेख जो झाला की आपल्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या मंडळींचा विचार करता येणं आणि त्यातही आपल्याला आनंद मिळतो याची कुठेतरी गोडी त्या विद्यार्थ्याला त्याच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये चाखता येणं, ह्याला नितांत महत्त्व आहे.
असे जर का प्रसंगच आले नाहीत, असे ऑकेजनच आले नाहीत, तर मात्र संपूर्ण शिक्षण व्यवस्थेपुढची फार मोठी मर्यादा पुढे येते आणि ती आज रोजी आपल्याला समाजात अनेक ठिकाणी दिसते सुद्धा, की त्यातून अप्पलपोटेपणा येतो, कमालीचा टोकाचा स्वार्थ येतो, घरातल्याही मंडळींची काळजी करायची नाही अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण होते. या सगळ्याला आपण आज रोजी जी शिक्षण व्यवस्था घेऊन चाललेलो आहोत त्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. मग याच्यामध्ये काही बदल, त्याच्यातलं काही रेक्टिफिकेशन हे जर का करायचं असेल तर त्याचे जे तपशील आहेत ते दीनदयाळजींच्या लेखनातनं, त्यांच्या मांडणीतनं आपल्याला वाचायलाही मिळतात आणि त्याच्या आधारे काही करण्याचा प्रयत्न, प्रत्यक्ष प्रयत्नही झाला तो राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या निमित्ताने झाला. कुठलंही धोरण हे अपरिवर्तनीय असतं का? तर नसतंच. काळ जसा पुढे सरकतो तसं त्यात बदलांना भरपूर वाव आहे. आगामी काळात त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही अनेक बदल होतील आणि ते अपेक्षितही आहे. परंतु हे ज्या वेळेला घडत जाईल त्यावेळेला त्याचा आधार कुठला असेल तर तो देशी आधार असेल, या देशातला असेल. केवळ चाकरी करणाऱ्यांच्यासाठी शिक्षण असं न राहता आत्मसन्मानाने जीवन जगण्यासाठी विविध वाटा कोणत्या आहेत याचा त्या विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे त्याची मांडणी केली जाईल. त्यांना त्यामध्ये घेऊन आपण सगळेजण जाऊ आणि म्हणून एक्सपिरियन्शियल लर्निंग, ऑन द जॉब ट्रेनिंग, ह्या सगळ्या ज्या गोष्टी नव्याने या शैक्षणिक धोरणामध्ये अधिक भर देऊन आल्यात, इंटर्नशिप, या सगळ्याच्या आधारे आपल्याला ते पुढे तो विषय घेऊन जाता येईल. आणि म्हणून दीनदयाळजींच्या सूत्रांनी जर का सांगायचं झालं तर हे सगळं या दृष्टीने अपेक्षित आहे. हां, तपशील कसा ठरवता येईल की आम्हाला असं वाटतं की इंटर्नशिप ही कंपल्सरी असावी का नसावी, ती अमुक ठिकाणी असावी का तमुक ठिकाणी असावी, हे मुद्दे असू शकतात. ती व्यवस्था अधिक चांगली करता येऊ शकते. पण हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, हा आपल्याला नजीकच्या काळामध्ये सगळ्यांनी मिळून करण्यासारखा असा मुद्दा असू शकतो. प्रत्येक वेळेला त्याच्यासाठीचा दाखला हा आपल्या सगळ्या कोठारी कमिशनपासून ते निरनिराळी जी कमिशन आली त्यामध्येही आपल्याला कुठे ना कुठे त्याचे दाखले मिळतील. त्याच्या आधारे हे प्रारूप तयार झालं. त्याच पद्धतीने दीनदयाळजींनी सुचवलेले जे काही मुद्दे आहेत त्याच्या आधारे आपल्याला काही प्रारूप तयार करता येईल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण जे काही हे ज्ञान विद्यार्थ्यांना जे मिळतं त्याचं उपयोजन, त्याचं ॲप्लिकेशन आणि मग ॲप्लिकेशन करण्यासाठीच्या प्रयोगशाळा. खास करून ह्युमॅनिटीजसारख्या विषयांमध्ये ज्या प्रयोगशाळा राहतील तो समाज हीच प्रयोगशाळा. पण मग सहृदयतेने समाजात जाणं, सर्वेक्षण किंवा सर्व्हे करताना त्या पद्धतीची मनोभूमिका ठेवणं आणि ते करता करता या समाजासाठी आपण काही करू शकू का याचा विचार त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये येणं, ही जर का अंमलबजावणी झाली त्याला अनेक युनिट्स आजचीसुद्धा उपयोगी आहेत. NSS असेल, वेगळ्या अर्थाने NCC असेल, यूथ रेडक्रॉससारख्या संस्था संघटना असतील, या सगळ्या माध्यमातून आपल्याला हे करता येणं शक्य आहे. आणि म्हणून NEP हे जर का आजचं NEP डोळ्यासमोर ठेवलं तर दीनदयाळजींच्या काही सूत्रांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव झालेला दिसतो. जसं मगाशी उल्लेख झाला, अंत्योदय हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक राहतो आणि आत्मनिर्भरता हा दुसरा घटक राहतो. शिक्षणाच्या बाबतीत अंत्योदय आहेच आहे की जो शिकतोय तो आणि जो समाजामध्ये जाऊन मिसळतोय तो आजूबाजूचा समाज, या सगळ्यांमध्ये कोणीही मागे राहू नये. ही काही केवळ हवेतली कल्पना नाही. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे सगळ्या मंडळींना पुरेसं सुयोग्य वेळेत मिळावं अशा प्रकारचं प्रारूप असणं हेच आपल्याला अपेक्षित आहे. आणि त्यामुळे ह्या केवळ तोंडच्या गप्पा न राहता जर का व्यवहारात त्या आणायच्या असतील व्यवहारामध्ये, तर त्या विद्यार्थ्याला या प्रकारचं सगळ्या ठिकाणी एक्सपोजर मिळणं, यासाठीच्या व्यवस्था आपल्या रचनेत आणाव्या लागतील. ते सूत्ररूपाने दीनदयाळजींनी जे सुचवलं त्याच्या आजूबाजूला ती सगळी गुंफण करायला लागेल. हा त्याच्यातला एक महत्त्वाचा विषय आणि विचार आहे. ही जी अनुभव संपन्नता येईल त्याच्यानंतर आपोआपच आपण म्हणू की पुढे काय. आज रोजी आपण म्हणतो की मी जर का काही शिकलो शालेय अगर महाविद्यालयीन, तर मला माझ्या पायावरती उभं राहता आलं पाहिजे, मला काही ना काही मिळकत असली पाहिजे, मी स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी चांगलं जीवन निर्माण करू शकलो पाहिजे. हे सूत्रसुद्धा आपल्याला दीनदयाळजींच्या त्या उल्लेखामध्ये दिसतं. एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कसं करायचं हे ठरवणं अवघड आहे, कारण आजची शासन व्यवस्था, आजचा समाज या सगळ्यांनी मिळून करण्याची ती गोष्ट आहे. ते म्हणजे शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च विद्यार्थ्याला येऊ नये. आता तो कशा पद्धतीने होईल? केवळ स्कॉलरशिपच्या माध्यमातून होईल का? आणखीन नवीन प्रकारे काय सपोर्ट सगळ्या या सिस्टीम्सना करता येईल? महाविद्यालय आणि विश्वविद्यालय या सगळ्या परिस्थितीमध्ये चालतील कशी? आणि जर शुल्क घ्यायचं झालं तर त्याचा आधार काय असावा, तो कोणावरती कशा पद्धतीने वितरित व्हावा, असे असंख्य त्याच्यामधले मुद्दे आहेत.
परंतु पारंपरिकदृष्ट्या सुद्धा भारतात जर का आपण बघितलं तर खर्च न होता शिक्षण, त्या विद्यार्थ्याचा, त्या पालकांचा खर्च न होता शिक्षण, एज्युकेशन ॲट नो कॉस्ट, या प्रकारची रचना उभी राहील का, आणि ती राहण्यासाठी काय काय करावं लागेल हे नजीकच्या काळामध्ये आपल्याला ठरवावं लागेल. हे सुद्धा एका दिवसात होईल का, हे नाही होणार, पण त्याच्यासाठीच्या रचना आपल्याला उत्पन्न करता येतील. उदाहरणार्थ जे अनेक वर्ष सुचवलं जातं आहे, आता त्याचा आधार काही शास्त्रीय असेल, पण त्याच्याही तपशिलात खरं जाण्याची गरज आहे की किमान GDPच्या 6% खर्च हा शिक्षणावरती झाला पाहिजे, असं अनेक वर्ष अनेक ठिकाणी म्हटलं जातं. तर ॲब्सोल्यूट अमाऊंट नक्कीच वाढेल टक्केवारीच्या हिशोबाने. त्यामध्ये आजचे सगळे देशापुढचे याबाबतचे खर्चाचे प्रश्न सुटतील का, आणि आजची जी व्यवस्था शिक्षणाची आहे ती आपोआप चालणारी अशी होईल का, की ज्यामध्ये ज्याला परवडत नाही अशाला तोशीस देऊनच आपण त्याच्याकडनं फी काढून घेतो इत्यादी, ह्याच्या बाहेर येता येईल का, हे सगळे तपशिलाचे विषय आहेत. आणि त्यामध्ये विचार वेगवेगळे असतील, मंथनं होतील, त्याच्यामध्ये काही वितंडवाद आणि भांडणंसुद्धा होऊ शकतात, पण यातूनच आपल्याला पुढे जाऊन अशी एक व्यवस्था उत्पन्न करावी लागेल असं वाटतं. हे सगळं करून अंतिम ध्येय काय असावं, मगाशी जो सरांनी उल्लेख केला त्याचा फक्त या शिक्षणाच्या बाबतचा एक मुद्दा मी सांगतो, की जसं आपण म्हणतो की मला शिक्षण मिळाल्यामुळे मला कुठे ना कुठे नोकरी व्यवसाय करता आला पाहिजे, ती ताकद, रोजगार क्षमता माझ्यामध्ये आली पाहिजे. त्याच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाचा विषय आपोआप त्या सगळ्या पद्धतीत शिकवला गेला पाहिजे, तो म्हणजे मोठं ध्येय ठेवण्याचा विषय. जरी आज मला माझ्या पायावरती उभं राहण्यासाठी मी शिक्षण घेत असलो तरीसुद्धा जर का मोठं ध्येय नसेल तर मात्र आपल्यामध्ये काहीतरी कमतरता राहून जाते, आणि मग स्वार्थाला जास्त प्रोत्साहन मिळतं, आणि मग भरपूर कमाई होऊन सुद्धा देण्याची वृत्ती राहत नाही किंवा कमी होत जाते. आणि म्हणून त्यासाठी काही ना काही समाजाला देण्याची व्यवस्था ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डोकावली पाहिजे. यासाठीचं विशेष शिक्षण कुठेतरी असलं पाहिजे. ते वेगवेगळ्या पद्धतीने येईल, पण ते यायला पाहिजे असा त्याच्यातला मुद्दा आहे. आणि तोच मुद्दा, शिक्षण, सगळेजण शिक्षित झाले म्हणून पुणे शहरातलं सगळं वाहतूक व्यवस्था उत्तम झाली असं घडत नाही. सगळेजण सिग्नल पाळायला लागले असं घडत नाही. रस्त्यावरती थुंकणं वाईट आहे हे कळूनसुद्धा न थुंकणं हे घडत नाही. ज्याला नागरी कर्तव्य म्हणतात, त्याबद्दलची जागरूकता म्हणतात, ही आज रोजीच्या केवळ शिक्षणाच्या पुस्तकामधनं येत नाही असं दिसतं. म्हणून यासाठीच्या व्यवस्था शिक्षणामध्ये अंतर्भूत कराव्या लागतील. त्या कशा करता येतील, कोणत्या शालेय पातळीवरती करता येतील का, महाविद्यालयीन पातळीवरती करता येतील का, हे सगळे ठरवण्याचे विषय आहेत. परंतु अर्पित होऊन जावे असं जे म्हणतात, विकसित व्हावे अर्पित होऊन जावे. आपण स्वतः विकसित व्हायचं, पण त्याचं ध्येय मोठं ठेवायचं, राष्ट्रभक्तीचं ध्येय पाहिजे, हा देश मोठा झाला पाहिजे असं माझ्या मनामध्ये विद्यार्थी असताना वाटायला लागलं पाहिजे. तर आपल्याला शिक्षणाचं महत्त्व वेगळ्या अर्थाने पुढे आणता येईल आणि त्यानुसारचं प्रारूप तयार करता येईल. शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका हा आणखीन एक मुद्दा आहे, आणि त्यासाठी टीचर्स ट्रेनिंग करणाऱ्या अनेक संस्था असतात. विद्यापीठांमध्येही ते होतं, त्याचं नाव ओरिएंटेशन कोर्स असेल, रिफ्रेशर असेल, अजून काही असेल. पण या सगळ्यांमध्ये सुद्धा या प्रकारचा विचार ज्यामध्ये शिक्षकांच्या मनात रुजेल अशा काही गोष्टी आणल्या गेल्या पाहिजेत. केवळ फिजिक्स शिकवतो म्हणून फिजिक्सचं तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान मला आलं पाहिजे आणि ते मी शिकवेन असं नाही, तर मी एक सहृदय शिक्षक असलो पाहिजे. यासाठीचं शिक्षण हे टीचर्स ट्रेनिंगमधनं आपल्याला द्यावं लागेल. ह्याचे उल्लेख आपल्याला दीनदयाळजींच्या या संबंधीच्या सगळ्या बोलण्यातनं आणि त्याच्या आधारे निर्माण झालेल्या पुस्तकांमधनं, लेखनांमधनं जाणवतात. म्हणून हा आणखीन एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी मांडता येईल. विदेशी विद्यापीठांबरोबरचं साहचर्य हा जो एक विषय आहे तोही मोठ्या प्रमाणावरती नजीकच्या काळामध्ये येणार आहे, यायला लागलेलाही आहे, पण तो आणखीन पाझरणार आहे. आणि हे सहकार्य किंवा साहचर्य होताना विदेशी विद्यापीठं इथं येऊन रुजणार आहेत त्याची जास्त शक्यता आहे. याचं कारण अनेकांना विदेशात शिकायला जायचं आहे, आणि त्याचबरोबर ती विद्यापीठं जर माझ्या शेजारी जवळपास मिळाली तर तुलनेने माझे पैसे, म्हणजे माझ्या पालकांचे पैसे वाचतील आणि तरीसुद्धा मला ते शिक्षण मिळेल. आता तेच शिक्षण का पाहिजे याची काही कारणं असतील, ती फॅकल्टीनुसार, त्या विषयानुसार ठरत जातील. पण विदेशी विद्यापीठांबरोबरचा व्यवहार करताना सुद्धा आपलं भारतीयत्व म्हणून जे काही मूल्यांचा संच असेल तो संच घेऊनच आम्ही जाऊ. बऱ्याच वेळेला आपल्याला सध्या अडचण होताना दिसते संकल्पनेच्या बाबतीत, तेवढा फक्त उल्लेख मी करतो. तो म्हणजे विदेशी विद्यापीठाबरोबर जर सहकार्य झालं आणि आपले काही विद्यार्थी जर का तिकडे गेले
तर त्यांचं आपल्याला निरोप येतो, मेल येते, ज्या काही पद्धतीचं कम्युनिकेशन, की आपल्याला कमिशन कसं पाठवू आणि किती पाठवायचं. प्रत्यक्षामध्ये भारतीय शिक्षण विचारामध्ये कमिशन हा विषय नाही. याचं कारण शिक्षण ही विकण्याची गोष्ट हे मुळात परंपरेतून आपल्याकडे कधीही डोकावलेलं नाही. व्यवहार चालण्यासाठी शुल्क असणं वेगळं, पण कमिशनबाजीसाठी आम्ही विद्यापीठांबरोबर सहकार्य करतो किंवा त्यासाठीच्या रचना उभ्या करतो असं आपल्याकडे मुळात संकल्पना नाही. आणि त्यामुळे बऱ्याच विद्यापीठांच्या अडचणी पण निर्माण होतात. पण या सगळ्याचा विचार करून हे साहचर्य होताना दोन विद्यापीठांचं, दोन संस्थांचं आणखीन काय पद्धतीने विचार करता येईल किंवा करावा लागेल, तो भारतीय विचार परंपरेला धरून कसा असेल ह्याचाही विचार करायला नजीकच्या काळामध्ये आपल्याला वाव आहे असं दिसतं. म्हणून सूत्ररूपाने सुरू होऊन आपल्यासारख्या सगळ्यांनी त्याच्याबद्दलचं विचार मंथन करून, त्यातल्या काही बाबतीत काही जणांनी लिहून, त्याच्यावरती बोलून, प्रसंगी मंथन करून, याचा अर्थ कदाचित समोरासमोर बसून वादविवादही होतील, परंतु या सगळ्यातनं जे काही सार निघेल त्याच्या आधारे आगामी काळातली शिक्षण व्यवस्था ही संपूर्ण देशाला, एवढंच नव्हे तर मानवतेला, म्हणजे मला मगाशी एक सरांच्या बोलण्यावरनं आठवलं, सरच नेहमी सांगतात, देशपांडे सर, की अत्यंत सोपी, सुटसुटीत आणि सुंदर अशी धर्माची व्याख्या कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेली आहे, बंधुभाव हाच धर्म. हा एकच विषय डोळ्यासमोर ठेवून सुद्धा त्याच्यावर शिक्षण हा मुद्दा घेऊन जर का चिंतन केलं तर अनेक गोष्टी सुटतील अशी ताकद त्या विचारामध्ये आहे, त्या सूत्रामध्ये आहे. हे जसं एक सूत्र आहे, अशीच सूत्र दीनदयाळजींच्या लेखनामध्ये, त्यांच्या भाषणामध्ये जी आढळतात आणि जी शिक्षणाला उपयुक्त आहेत, त्याच्या आधारे ठळक 2-3 मुद्दे मांडण्याचा मी प्रयत्न केला. धन्यवाद.